अधिकारी आहेत त्या एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं आता सध्या त्यांचं काम चालू आहे। फक्त ते एक गट जो काय सांगेल त्या पद्धतीने ते मान हलवत आहेत। मला त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, तुम्ही विटा परिषदेच्या नगरपालिकेचे तुम्ही मुख्य अधिकारी आहात। त्यासाठी तुमची प्रशासनाने नेमणूक केलेली आहे, कोणत्या पक्षाने तुमची नेमणूक केलेली नाही। आमच्या एवढ्याच त्यांच्याकडनं नगरपालिकेच्या प्रशासनाकडून आणि आत्ता जे विद्यमान त्या ठिकाणी सरकार आहे त्यांच्याकडून येणाऱ्या 25 तारखेपर्यंत तुम्ही विटा शहरातले तातडीने या रस्त्याचा प्रश्न सोडवा। हा जर प्रश्न सोडवला गेला नाही तर आम्ही शांत बसणार नाही, हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे। आपल्याला जर माहीत असेल दगडी पाणी टाकी आपली असो, आपला चौंडी चेरी चौक असो किंवा इतर ठिकाणी जे भाजी विक्रेते होते, ज्यांचे त्या दिवसभर हातावरती पोट चालायचं, आज ती सगळी मंडळी त्या ठिकाणी उठवली। सगळी का उठवली हो? तुम्ही ट्रॅफिकचे कारण सांगताय। ट्रॅफिकचे कारण तुम्ही सांगताय, तुम्ही निवडणुकीच्या आधी नगरपालिकेच्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मोठमोठी आश्वासनं दिली, मोठमोठ्या घोषणा दिल्या। तुम्ही 5 महिन्यामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये काय नियोजन केलं? काय तुम्ही नियोजन केलं? तुम्ही शून्य नियोजन केलेलं आहे। गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी आम्ही स्वतः शिवसेनेने ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही ट्रॅफिकची विटा शहरामध्ये सोय लावा। मग आपल्या बस स्टँडपासून वर मार्केट यार्डपर्यंत भर दिवसा ढवळ्या रस्त्यावरती ट्रॅव्हल्स लागतात। रस्ता अडवला जातो, एक ट्रॅव्हल्सचं तास उभा असते। अशा एका मालकाच्या 3-3 ट्रॅव्हल्स आहेत। भर दिवसा रस्ता अडवला जातो, त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही। बाकीच्या ठिकाणी वाहतूकची कोंडी होते, या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही। उपनगराध्यक्ष माननीय अमोलराव बाबर, मला एवढंच सांगायचं आहे त्यांना की आपण तिकडे लक्ष घाला, नाहीतर आम्हाला लक्ष घालावं लागेल। आणि येणाऱ्या 25 तारखेपर्यंत जर हा प्रश्न तुम्ही मार्गी लावला नाही तर आम्ही विटेकरांना घेऊन रस्त्यावरती उतरू। आणि मला आपल्या माध्यमातून नागरिकांनाही सांगायचं आहे, यांना घरात बसून शिव्या घालू नका। रस्ता बिघडला आहे, पाणीच वेळेवरती येत नाही, हेच नाही, ट्रॅफिकची सोय नाही, यांना जर तुम्हाला शिव्या घालायच्या असतील तर तुम्हाला चौकात येऊन यांना शिव्या घालाव्या लागतील। आणि 25 तारखेला यांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम आपण घेतोय आणि समस्त विटेकर त्या ठिकाणी प्रशासनाला आणि जे आता सत्ताधारी आहेत त्यांना शिव्या घालण्यासाठी रस्त्यावरती उतरतील, एवढीच अपेक्षा ठेवतो। येणाऱ्या 25 तारखेपर्यंत जर यांनी या रस्त्याचे व इतर ज्या काही ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या जर सोडवल्या नाहीत तर 26 तारखेला विटा नगर परिषदेच्या दारामध्ये शिवसेना राडा घालेल, एवढंच आपल्याला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।